कोणत्या शब्द बोल ना बस. वेगवेगळे बोलल्यावर काय अंदाज लावू. असं नाही का असं डिझाईन सारखं असतं त्याच्यावर. आणि तू थोडंसं दिसलं का? अरे मला नको पकडू मला. दिसलं का? हा दिसलं. कसं सांगत होते तुम्ही डिझाइन काय आहे त्याच्या अंगावर? असं नाही का? विषारी साप. हुशारी का? याला तू म्हणत होती मला दिसत नाही. तुम्हाला दिसत आहे? कशी? हा ना? हे बघा आता तुम्हाला दिसेल. हे विषारी आहे का? हे बघा दिसलं का? हे विषारी साप आहे. याला घोणस, रसल वायपर, परड, परूड खूप वेगवेगळे नाव आहेत. ह्याच्या अंगावर काळ्या धब्ब्यांची साखळी असते आणि हा साप फक्त हिवाळ्यामध्ये बाहेर पडतो मित्रांनो. विषारी आहे, पकडून घेते, नको एखाद्या बिळात वगैरे कुठे घुसायला. बिळ नाहीये ना? मग नाही काही प्रॉब्लेम, तू तिथेच लपेल. इथे ना अडचण खूप आहे मित्रांनो, त्यामुळे आम्ही अशी आयडिया करतोय की एक लांब पाईप भेटलाय मला या ठिकाणी. मग त्याला एका साईडने बंद करते आणि पाईपामध्येच त्याला दुसरीकडे तोंडाला पाईप लावून त्याला त्याच्यामध्ये घुसला की मग तिकडे बाहेर सपाटीला नेऊन आपण पॅक करू. अशा पद्धतीने आपण एक आयडिया करू, कारण विषारी साप आहे आणि साईज छोटी आहे. छोटा जो घोणस साप आहे ना तो खूप सेकंदात असं बोट वगैरे धरू शकतो, वरती येऊ शकतो. विषारी आहेत, त्यामुळे आपण आता ही टेक्निक यूज करूयात. हे घे जात जरा हाताला लागेल मॅडम. हा कापते त्याने ना. इथे पाईप ठेवते, इथे पाईप ठेवलाय मी आणि या दिशेला आपण त्याला. अरे बापरे बघा आवाज, बघा आवाज. शांतता ठेवा थोडी, म्हणजे तुम्हाला सापाचा आवाज ऐकायला भेटेल. ह्याच पाईपामध्ये एवढा आवाज करते ते? कसा आवाज करतोय, आवाज करतोय म्हणजे आपल्याला चेतन. अरे अरे हा आवाज करतोय म्हणजे आपल्याला चेतावणी देतोय, लांब राहा बरं का माझ्यापासून, मला राग येतोय. हे बेडूक खाऊ शकतो का मोठा? बेडूक क्वचितच खातात, शक्यतो हा साप बेडूक नाही खात जास्त. हा पक्षी खातो, उंदीर खातो. ऐकलं का रे आवाज मानो? सापाचा आवाज आता नेक्स्ट ए दीदी कसा आवाज होता? पळा पळा लवकर. तर याला कोणी आजगरचं पिल्लू वगैरे समजू नका, हा फार विषारी साप आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगते, ज्यांना माहिती नाही त्यांना.
ते हे आहे ते असे मोठे मोठे पण नसतात ना? हो आता थंडी चालू झाली ना, मग याचे जेवढे मोठे मोठे असतात ते सुद्धा ते थंडीमध्ये बाहेर पडतात. प्रशिक्षण कशासाठी आहे, अनुभव कशासाठी आहे मग?